नमस्कार, मी ज्योती सदामते. जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. हॉटेलमधील चोरी प्रकरणाचा छडा, आरोपीस अटक, शहर पोलिसांची कारवाई. निपाणी महामार्गावर बुदलमुख रोड नजीक गुरुवारी पहाटे 3 ते 4च्या सुमारास हॉटेलच्या ड्रॉवरमधून 1.5 लाख रुपयाची रोकड लंपास झाली होती. त्या प्रकरणी निपाणी शहर पोलिसांना चोरट्याला पकडण्यात यश आले असून तो चोरटा या हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करीत होता. अमन निसार, वय वर्ष 21, राहणार दिल्ली, असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत निपाणी शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की निपाणी महामार्गावर बुदलमुख रोड नजीक असणाऱ्या हॉटेल उडुपीमध्ये गुरुवारी 1.5 लाख रुपयाची रोकड लंपास झाली होती. काही दिवसापूर्वीच या हॉटेलमध्ये 7 कामगार रुजू झाले होते. त्यातील 1 कामगार गायब होता. हॉटेल मालकाला त्याच्यावर संशय आल्याने त्याने निपाणी शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांनी पुणे येथे एक पथक पाठवले. आरोपी अमन निसार याला पुणे येथे पकडण्यात आले. त्याच्याकडून केवळ 8,400 रुपये व 80,000चा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित पैसे त्याने चैनी करून संपवले. संशयित आरोपीला शनिवारी निपाणी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. निपाणी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के.बी. मांग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम.जी. मुझावर, हवालदार यू.आर. माळगे, पोलीस कॉन्स्टेबल यासिन कलावंत यांनी या तपासामध्ये सहभाग घेतला. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे. कशासाठी? चैनीसाठी. सध्या युवक वर्गात काम कमी पण चैनी जादा असे होऊन बसले आहे. त्यामुळे काम करण्याबरोबरच युवकांचे चोरी करून चैनी करणे याकडे कल वाढताना दिसत आहे. ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.